आज आपण करणार आहोत उपवासाचा बटाटा। त्यासाठी मी घेतलेले आहेत 5 बटाटे। आता आपण त्याला शिजवून घेऊयात। त्यासाठी मी दिलेले आहेत त्याला 3 शिट्ट्या। कुकर थंड होऊन दिला आहे। तर बटाटे सोलून मी कापून घेत आहे। बटाटे आता आपले कापून झालेले आहेत, पाहू शकता। आता आपण कढई ठेवून घेऊ गॅसवर। त्याच्यामध्ये टाकूयात 2 चमचे तेल। तेल चांगलं गरम झाले तर त्याच्यामध्ये 4 मिरच्यांची मी पेस्ट केलेली आहे ती टाकून देऊ। मिरची परतून झाली की त्याच्यात बटाटा टाकून देऊयात। बटाटा मस्त परतून घ्या आता मिरची तेलामध्ये। आता आपण टाकूयात 1 चम्मच मीठ। मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर बटाटा व्यवस्थित हलवून घ्या। बटाटा आपला आता मस्त हलवून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणा कूट। मी 4 चम्मच शेंगदाणा कूट टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर त्याला मस्त परतून घ्या। शेंगदाणे पण मस्त परतले जातील बटाट्यासोबत। बटाटा मस्त परतून झाला। आता त्याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया। 5 मिनिटानंतर बघू शकता मस्त वाफ आलेली आहे बटाट्याला। बटाटा आपला तयार झालेला आहे। पाहू शकता मस्त आपला उपवासाचा बटाटा तयार आहे।